बळ्याचे अंकेत बळ्याचे अंकेत बळ्याचे अंकित 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 बळ्याचे
तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठ तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदं भोज तेजस्पृदिक प्रदेशम विदिंद्राधिदेवै सदा स्तूयमानम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत बिनते बारंबार पवन सुत बिनते बारंबार बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार श्री पांडुरंगरायाच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली असे अनेक विशेषणांनी युक्त असलेले संत श्रेष्ठ श्री अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर भगवान व अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा उत्कृष्ट असा हा 4 चरणांचा आणि आपल्या बळाचं प्रतिपादन करणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल या अभंगाचा शब्दशः अर्थ असा आहे की श्री संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणत आहेत की आम्ही त्या भगवान परमात्म्याचे त्या बलवान परमात्म्याच्या अंकित झालेलो असल्या कारणाने आम्ही त्याचा परिणाम आम्ही स्वतः बलवान झालो बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आणि त्या बळाच्या योगाने आम्ही काय केलं तर संपूर्ण जीवाला संपूर्ण संसारातील जेवढे काही जीव आहे सगळ्यांना त्रस्त करून सोडणारा जो संसार आहे ना त्या संसाराला आम्ही लाथाळून काढला लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार आणि त्याने आणखी काय झालं तर आम्ही आमच्या जीवनामध्ये जन म्हणजे संपूर्ण विश्व त्या जनाला आम्ही गबाळाप्रमाणे किंमत दिली जन बर तन म्हणजे शरीर
शरीराला देखील आम्ही गबाळाप्रमाणे किंमत दिली. जन तन आणि जे धन आहे ना, त्या धनाला देखील आम्ही गबाळाप्रमाणे किंमत दिली. जन तन धन केले तृणाही समान. आणि शेवटी महाराज म्हणतायत, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे या माता. आम्ही आता त्याचा परिणाम असा झाला की आम्ही आता मुक्तीच्या माथ्यापर्यंत जाऊन पोहोचलेलो आहे. लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार, अशा अर्थाचं सुंदर चिंतन व्यक्त करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अवघ्या 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो अत्यंत गरजेचा असतो. नवे वक्त्याचं ते आद्य कर्तव्य असतं. म्हणून आज या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने चालू असलेला हा कार्तिक स्नानाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, या कार्तिक स्नानाचं फार अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण या कार्तिक स्नान म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये फक्त काकडा येतो, बरोबर. आणि सर्वांना ज्ञात आहे काकडा दरवर्षी आपल्या गावासारखा काकडा मित्र म्हणत असतो कुठेही होत नाही. असं हे वैभव आपल्या गावाचं काकड्याच्या बाबतीत आहे. अतिशय सुंदर असा काकडा. आणि या काकड्यामधून महाराज संत महापुरुषांनी, संत महात्म्यांनी तिघांना जाग केलेलं आहे. कोणाला कोणाला? पहिले जाग केले देवाला, दुसऱ्यांदा जाग केले साधू संतांना, आणि तिसऱ्यांदा जाग केले सगळ्या जीवांना. या काकड्यामधून तिघांना जाग केलेला आहे. आणि असा हा अतिशय महत्वाची पर्वणी म्हणजे हा कार्तिक स्नान आहे. या कार्तिक स्नानामध्ये जेवढं तुम्ही पुण्य कराल तेवढं अधिक फलश्रुती प्राप्त करून देणारा हा काकडा आहे. आणि या काकड्याच्या माध्यमातून दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहाच्या 6व्या क्रमांकाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. हे माझं फार मोठं भाग्य आहे. मी तर असं म्हणेल, पूर्वी जन्मी सुकृती थोर केली ते मज आजी फळाशी आली. या नियमाप्रमाणे आज खऱ्या अर्थाने ही 6व्या क्रमांकाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. महाराज कीर्तन म्हटलं की नो हे हा एकल्याचा खेळ, आणि म्हणून मेळ मेळविला किंवा जमविला. कीर्तन म्हटलं की या मंडळीची फार अत्यावश्यकता असते महाराज. अतिशय मी तर नेहमी आमच्या गावातलं, आपल्या गावाबद्दल फार सांगत असतो. आमच्या गावामध्ये कीर्तनकाराचा तोटा नाही, बरोबर, गायकांचा तोटा नाही. आता इथं बघा ना, मृदंगाचार्य किती बसले, वाट्याला येत नाही. बरं, या वर्षी भागवत महाराजांचा वेगळा नवीन जोश पाहायला मिळाला महाराज. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आम्हाला फार समाधान आहे की आमचा बालपणीचा मित्र कुठेतरी त्या ठिकाणी एवढ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अतिशय सुंदर असं नाव त्यांनी कमवलेलं आहे. आणि मारुतीरायांच्या चरणी एकच प्रार्थना करतो की हे दयाघना परमेश्वरा, भागवत महाराजांना असंच त्यांचं नाव लौकिक करू दे, एवढीच प्रार्थना आज खऱ्या अर्थाने अतिशय उत्कृष्ट मृदंग वादक भागवत महाराज असतील, भाऊसाहेब महाराज असतील, नितीन महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील आणि संतोष महाराज असतील. अतिशय गोड असे हे मृदंगाचार्य, एकाहुनी एक बळी. अजून तर शिल्लक आहे. इकडे मी पण आहे, तिकडे योगेश महाराज पण आहे, इकडे बाणी महाराज पण आहेत. अजून कोणी आहे का? हा बाबू, अरे वा, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आणि हे वैभव महाराज, मी तर असं म्हणेल महाराज, त्या अभंग आहे बघा, धन्य ते आरण रत्नाची ती खान. पण मी असं म्हणेल, धन्य ते डिग्रस रत्नाची ती खान. खरंच खान आहे महाराज, काहीच कमी नाही हो आपल्या गावामध्ये. सगळ्या गोष्टी अनुकूल आहे. आणि ही खरी कृपा तर त्या भगवंताचीच आहे महाराज. एवढ्या सहजासहजी नाही. हजार कितीतरी आळंदीला जाऊन महाराज, आता सर्वांना ज्ञात आहे, आळंदीला जाऊन कितीतरी वर्ष घासितात तरी पण घरी येतात. तसेच पण आज या ठिकाणी हे एक रक्तातला गुण आहे. नवे गावाला एक वरदान प्राप्त झालेले आहे. अतिशय गोड असे आमचे विनेकरी बाबा, होडगर बाबा आहेत. आमच्या जनाबाई मुक्ताबाईचा वसा वारसा सांगणाऱ्या आमच्या ताई आहेत. त्याचप्रमाणे गणपत मामा आहेत, रुपनर बाबा आहेत, होडगर बाबा आहेत. आमचे परमस्नेह आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्त पारायण योगेश महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमचे राममामा आहेत, आमचे तात्या आहेत, शिवाजी तात्या आहेत, बाबू तात्या आहेत. इकडे बाबूराव मामा होडगर आहेत, इकडं होडगर मामा आहेत, आपलं बिडगर मामा आहेत. त्याचप्रमाणे लक्ष्मण बाबा होडगर बाबा म्हटलो ना, असं नाव नाही घेतलं, हा होडगर बाबा म्हटलो. त्याचप्रमाणे आपल्या गावचं भूषण, उत्कृष्ट गायनाचार्य, उत्कृष्ट कीर्तनकार, मृदंगाचार्य, चौरंगी चिरा असलेलं बाबासाहेब महाराज माळी. त्याचप्रमाणे दाममामा आहेत, होडगर बाबा आहेत. आता याचं नाव होडगरच का तू? वा, क्या बात आहे. आणि गरज महाराज एकदा. आणि मला तर वाटतं एवढा एकच आहे पोरांमध्ये,
आपल्या गावात एवढेच पोर आहे का? एवढं एकच एवढेच पोर आहे का? मग एवढेच पोर आहे. वा वा, क्या बात आहे. कितवीला आहे शाळेत बाळा? किती वर्ष झाली तुला? वा वा, एकदा जोरदार खरंच त्याच्यासाठी टाळी वाजवा. एक एक उमलतं कमळाचं गुलाबाचं फुल आहे महाराज, त्याचप्रमाणे हाणलर महाराज असतील, त्याचप्रमाणे सर्वच या ठिकाणी आमचे वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध असलेले नवे नवे या सप्ताहाची ज्यांनी युवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेलू केला गगनावरी रुपनर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे या वारकरी संप्रदायाचा वसा वारसा संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य अविरतपणाने करतात आमचे मेवणे नवनाथ दादा, महासत्ता न्यूज चॅनलचे प्रोपरायटर. त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही आदरणीय सुरेश दादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा नेहमी मला फोन असतो आणि त्यांचे सुद्धा फार इन्स्टाला अतिशय सुंदर असे व्हिडिओ असतात. आणि महाराज एक एक काहीतरी वेगळं पाहिजे आणि आपल्या गावामध्ये काहीतरी वेगळं घडतंय आणि त्याची फार मोठी गरज आहे. एकदा सर्व अन्नदात्यांसाठी नाही, त्यांना शेवटी घेणारे अन्नदात्यांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. कारण या जगाच्या पाठीवर सगळ्या काही गोष्टी पैशाने विकत घेता येतात, पण अशा काही गोष्टी आहेत महाराज की त्या पैशाने विकत घेता येत नाही. मग त्यामध्ये प्रामुख्याने कर्तृत्व, दुसरी गोष्ट आहे मातृत्व आणि तिसरी गोष्ट आहे दातृत्व. मग आज खऱ्या अर्थाने ज्यांच्या दातृत्व दात्यातून आज या ठिकाणी येणं झालेलं आहे ते आजचे पंगतीचे अन्नदाते. मग त्या ठिकाणी तांबडे, जाधव, मेंगाळ, भले, हळणर, पुरी, खरात, वारे, मध्ये, हलवर हे सर्व परिवार आज अन्नदानाच्या आणि ज्ञानदानाच्या माध्यमातून या ठिकाणी ही आज जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. म्हणून एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी सुद्धा झाली पाहिजे. त्याचप्रमाणे यांचं गायन, मृदंगाचार्यांचं मृदंग वादन, टाळकऱ्यांचं टाळ, या सगळ्या काही गोष्टी तुमच्या कानावर फिल्टर करून पोहोचवण्याचं जे कार्य करतात, अविरतपणाने कार्य करतात, ते आमचे शिष्टमवाले दादा, थोरात दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी. आता तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झालाय ना, आल्यापासून आम्हाला नुसत्या टाळ्याच वाजवायला लावल्या, तरी पण एकदा जोरदार टाळ्या होऊनच जाऊ द्या. या टाळ्या तुमच्यासाठी महिला वर्ग. का बरं? कारण तुमचा लय मोठा त्यागी. मला सांगा इथं भरणा कोणाचा जास्त आहे? महिला मंडळ. महिला मंडळ. का बरं भरणा जास्त आहे त्यांचा? लाडकी लेक, लाडक्या बहिणी म्हणून. आणि महाराज परमार्थामध्ये गरज आहे त्याची, म्हणून आज खऱ्या अर्थाने महिला भगिनीची फार मोठी संख्या आहे. आपल्या गावातले तरुण कार्यकर्ते पाठीमागे बसले, पण आता जागा नाही म्हणून आता थोडीशी जागेची कंजेस्टेड असल्यामुळे हरकत नाही, बसा, फक्त गप्पा मारू नका, इकडे लक्ष द्या. आता झाली कीर्तनाला सुरुवात. आता कोणाचं नाव राहिलं का? नाही ना? नाही ना राहिलं? हा, मग हरकत नाही. सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो, है का नाही? आता कोणाचे नाव घ्यायची गरज नाही. आणि नाव घ्यायची कशासाठी? नाव घेणाऱ्यासाठी तुमच्या आहेत ना सौभाग्यवती, बरोबर की नाही? असो, आज या ठिकाणी सेवेकरिता अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया आपल्या बळाचं प्रतिपादन करतायत. महाराज काय म्हटले? आम्ही झालो, बोला बोला, बळीवंत. बळीवंत म्हणजे महाराज म्हणतात की आम्ही बलवान झालो. आता महाराज या ठिकाणी एक प्रश्न असा निर्माण होतोय, तुकोबाराया तुम्ही म्हणतात आम्ही बलवान झालो, पण तुम्ही कोणाच्या बळाने बलवान झालात? कारण बलवान तुम्ही झालात हे ठीक आहे, पण बलवान झाला नेमका कोणत्या बळाने बलवान झालात? कारण बळाच्या अनेक प्रकार आहेत ना, नवे नवे बळाच्या मर्यादा सुद्धा भिन्न भिन्न आहेत. बरं, ज्या ठिकाणी ज्याचं बळ असतं त्या ठिकाणी दुसऱ्याचं बळ असेल असं मात्र अजिबात नाही महाराज. मग तुम्ही कोणत्या बळाने बलवान झाला? अनेक प्रकार आहे. ज्या ठिकाणी ज्याचं बळ असतं त्या ठिकाणी दुसऱ्याचं बळ असेलच असं नाही ना. आता माझं बळ कुठं असेल? ज्या क्षेत्रामध्ये माझं बळ असेल त्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये माझं बळ नाहीये. म्हणजे ज्याच्या त्याच्या स्थानावर ज्याचं त्याचं बळ भिन्न भिन्न प्रकाराचं असतं. किंवा श्रीमद भागवतामध्ये ते गजेंद्र आख्यान आलंय महाराज, बरोबर? मग त्या गजेंद्र जेव्हा आपल्या सहकुटुंब सहपरिवारासह त्या मानस नावाच्या सरोवरामध्ये जल क्रीडा करण्याकरता गेला, त्यावेळेला नकराने त्याचा पाय पकडला. आता गजेंद्र म्हणजे कोण? हत्तीचं नाव होतं गजेंद्र, आणि नकर म्हणजे मगर. आता तुम्ही म्हणाल महाराज, आणि विशेष म्हणजे त्या गजेंद्राच्या अंगामध्ये 1000 हत्तींचं बळ होतं. मग आता गजेंद्राचा पाय त्या ठिकाणी कुणी पकडला? तांबडे महाराजांनी.
नकराने म्हणजे मगराने पकडला, बरोबर. मग आता नकराने त्याचा पाय पकडल्यानंतर गजेंद्राने फार प्रयत्न केला पाय सोडवण्याचा, पण त्याला पाय सोडवता आला नाही महाराज. आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्हीच सांगताय, त्या गजेंद्राच्या अंगामध्ये 1000 हत्तींचं बळ होतं आणि त्याचा पाय नकराने पकडला आणि त्याला त्याचा पाय सोडवता आला नाही. हे कसं शक्य आहे? हत्तीची ताकद कुठं, मगराची ताकद कुठं? तर त्याचं कारण आहे, मी मगाशी सांगितलं, ज्याच्या त्याच्या स्थानावर ज्याचं त्याचं बळ हे अधिक प्रमाणावर असतं. आता पाणी हे स्थान कोणाचं आहे? मगराचं आहे, म्हणजे नकराचं आहे. आता तोच मगर जर बाहेर हायवेने फिरायला जर निघाला तर गजेंद्राने एक पाय जरी दिला तरी पण त्याचा चेंदामेंदा करून टाकील. याचं कारण आहे की ज्याच्या त्याच्या स्थानावर ज्याचं त्याचं बळ हे अधिक प्रमाणावर असतं. किंवा शास्त्रकार सांगतात, पक्षानां बलमाकाशम मत्स्यानां उदकं बलम निर्बलम बलम राजा रोदनम बालकम बलम. पक्षाचं बळ कुठं आहे? पाण्यात. मग आकाशात आहे. माशाचं बळ कुठं आहे? पाण्यात आहे. बाळाचं बळ हे रडण्यात आहे आणि निर्बळ माणूस हे राजाचं बळ आहे. म्हणजे ज्याच्या त्याच्या बळाच्या भिन्न भिन्न प्रकार आहेत. बळाचे अनेक प्रकार आहेत. आता बळाचे अनेक प्रकार आहेत. सगळे बळाचे प्रकार आपल्याला पाहायला वेळ नाहीये, पण प्रामुख्याने 5 बळाचे प्रकार मी तुम्हाला सांगतो. कोणते कोणते? पहिलं बळ सांगितलंय शारीरिक बळ, दुसरं बळ आहे कौटुंबिक बळ, तिसरं आहे सांपत्तिक बळ, चौथं आहे सत्ता बळ आणि 5वं आहे बुद्धिबळ. हे 5 बळ कमीत कमी माणसाकडे असायला पाहिजे. बरं, हे 5 बळ जरी नसले पण कमीत कमी या 5 बळांपैकी एक तरी बळ माणसाकडे असायला पाहिजे. मग आता पहिलं बळ मी तुम्हाला सांगितलंय, कोणतं? पहिलं बळ मी तुम्हाला सांगितलंय कोणतं? शारीरिक बळ. बोलत चला, घालीन लोटांगण मोकळं पाटांगण, अजिबात घाबरायचं नाही, बिनधास्त बोलायचं. आता मी काय लय लांबचा आहे का? आपल्याच गावातला आहे ना, मग काय खाणारा थोडाच आहे, खाल्ला असता असा असतो. मग बोलत चालायचं, अजिबात घाबरायचं नाही. पहिलं बळ मी तुम्हाला सांगितलंय कोणतं? शारीरिक बळ. मग हे शारीरिक बळ आपल्याकडे असायला पाहिजे, बरोबर. जर तुमच्याकडे शारीरिक बळ असेल तर तुम्हाला दम कुणी देत नाही. आम्हाला कुणी म्हणतं बाहेर ये, मी म्हणतो बाहेर नको, आपलं बरं आहे आतमध्ये, कारण मला माहितीये बाहेर गेले पुन्हा मी आतमध्ये येणार नाही. म्हणजे शारीरिक बळ हे माणसाकडे असायला पाहिजे. किंवा तुम्हाला जर शेतामध्ये काम करायचं असेल तर त्याच्यासाठी उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी बारं द्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतंय? बारं देण्याकरता शक्ती पाहिजे की नाही? म्हणजे शेतामध्ये कुठलंही काम करायचं असेल तर शारीरिक बळ गरजेचं आहे. किंवा आता आपल्या गावातले बरेच मुलं मिलिटरीमध्ये भरती झालेले आहे, कुणी पोलीसमध्ये आहे. आणि मला तरी असं वाटतंय, मला वाटतं कालच बाबासाहेब महाराज आपला विषय झाला की आपल्या गावामध्ये मिलिटरी मेन त्या ठिकाणी भरपूर मुलं आहेत, देशाची सेवा करतायत. पोलीसमध्ये सुद्धा मुलं आहेत किंवा अनेक विविध क्षेत्रामध्ये आपल्या गावातले भरपूर मुलं आहेत. आणि मला एक असं वाटतंय बरं का, तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल तुमचं तुम्हाला माहिती, पण मला असं वाटतंय की सप्ताहाच्या काळामध्ये एक दिवस ठराविक त्यांच्यासाठी द्यायचा, त्यांना सर्वांना इकडे बोलवायचं आणि त्यांचा सन्मान सत्कार करायचा, त्यांची मिरवणूक काढायची. याचं कारण आहे की आपल्या गावचं भूषण आहे. नवे नवे महाराष्ट्राच्या नवे नवे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव लौकिक करण्याचं कार्य अविरतपणाने डोळ्यात तेल घालून खऱ्या अर्थाने देशाची सेवा करतात, या मातृभूमीची ते सेवा करतायत. मग आपल्या गावाचं भूषण आहे ना, मग आपण सन्मान नाही करायचं तर कोणी करायचा? आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे. कारण हे बघा, तुम्ही बाईनं डोक्यावरून हात फिरवणं आणि आईनं डोक्यावरून हात फिरवणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. कारण आईच्या हात फिरवण्याचा मातृत्व भाव असतो, वात्सल्य भाव असतो, त्यांना त्या ठिकाणी अनेक मान सन्मान मिळत असतात. पण गावामध्ये सन्मान जर केला तर नक्कीच त्या ठिकाणी त्यांना सुद्धा फार समाधान वाटेल आणि आपला सप्ताह त्या ठिकाणी उंचावर गेल्याशिवाय राहणार नाही. कारण ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सप्ताहाला सहकार्य करतील. पण आपण जर त्यांना आपलं म्हटलं तर ते आपल्याला आपलं म्हणतील. चला मला सांगा, मिलिटरीमध्ये जर जायचं असेल तर त्याच्यासाठी कोणत्या बळाची गरज आहे? शारीरिक बळाची गरज आहे. कारण शरीर बळ जर नसेल, कारण आता आम्ही कधी कधी पहाटच रस्त्याने फिरत असतो, रात्रीचं रस्त्याने फिरत असतो, तर ते मुलं त्या ठिकाणी सगळ्या रस्त्याने उघडे भप पण घामाघूम होऊन पळत असतात. कशासाठी? मिलिटरीमध्ये भरती होण्यासाठी. म्हणजे मिलिटरीमध्ये भरती होण्याकरता शरीर बळाची गरज आहे. आणि महाराज मला सांगा, सरपंच सगळ्यांनाच घेतात का?
सगळे कितीतरी विद्यार्थी जातात, मुलं जातात, पण सगळे भरती होतात का? नाही. नाही. मग निवडून निवडून काढले जातात. अगदी ज्ञानोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानोबारा बोलतात, जैसा भरले या त्रिभुवना आणि तू एक एकू चांगू अर्जुना निवडून की जे सेना लक्षवरी. म्हणजे निवडून निवडून काढले जातात, सगळ्यांनाच घेत नाही. मग कोणाला काढलं जातंय? जे सक्षम आहेत, सगळ्या गुणांनी युक्त आहेत, त्यांना घेतल्या जातं. म्हणजे याच्यासाठी शरीर बळाची गरज आहे. म्हणजे व्यवहारामध्ये शरीर बळाची गरज आहे, मग परमार्थामध्ये शरीर बळाची गरज नाही का? परमार्थामध्ये सुद्धा शरीर बळाची गरज आहे. कारण इथं बसण्याकरता 2 तास मांडी न मोडता बसायचं असेल तर त्याच्यासाठी काय लागतंय? शारीरिक बळ पाहिजे. आणि जर शरीर बळ जर नसेल तर महाराज त्या ठिकाणी आपल्याला बसता येते का? बसता येत नाही. मग त्याच्यासाठी महाराज म्हटले ना, काय म्हटले महाराज? कथेची सामुग्री, 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 नको जाऊ देव भंगा, नको जाऊ देव भंगा, नको जाऊ देव भंगा, गात्रे माझे पांडुरंगा. मला वाटतं मी तुम्हाला एक काम सोपवलेलं होतं, तुम्ही लगेच विसरले वाटतं. माझ्यासाठी वाजवा असं नाही बरं का, या सगळ्यांसाठी वाजवल्या पाहिजे. आता टाळीचे फायदे पण तुम्हाला मी सांगितले होते, म्हणून अजिबात काटकुसराई करायची नाही. कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझे पांडुरंगा. म्हणजे परमार्थामध्ये सुद्धा शरीर बळाची गरज आहे. बरं, तुमच्याकडे शरीर बळ नसेल ना, तर मग त्याच्या पुढचं बळ सांगितलंय. कोणतं? कौटुंबिक बळ सांगितलंय. बरोबर. शरीर बळ तुमच्याकडे जर नसेल तर कौटुंबिक बळ तुमच्याकडे पाहिजे. आणि जर कौटुंबिक बळ जर तुमच्याकडे असेल तर शरीर बळापेक्षा जड पारड तुमचं भरेल. कारण तुम्ही बघा, एखाद्या गडगंज शक्ती आहे, भरपूर शक्ती आहे, पण एखादा गावामधला असा असतो एकदम ना दाढी ना बॉडी, नुसती अंगाची काडी मुडी माझ्यासारखा, तो त्याच्या जवळ जातो आणि खानकन त्याच्या कानाखाली घालतो. महाराज हळूच ना राहू, दात बीत पडन ना त्याची. बरोबर. त्याच्या खानकनी कानाखाली वाजवतो. त्याला एवढा राग येतो महाराज, तो अशी मूठ आवळतो, एका बुक्कीत त्याचा जीव घेऊन असा बुक्की धरूनच उठतो. पण त्याच्या तोंडाकडे पाहतो, लगेच पंक्चर होतो, जागीच पंक्चर होतो, खाली बसतो, गप खाली मान घालतो. तो कानाखाली वाजवणारा वाटेल तेवढा बोलतो, वाटेल तेवढ्या शिव्या घालतो, पण एकही शब्द न बोलता गपचूप बसून राहतो. तो निघून गेल्यानंतर मग हॉटेलमध्ये बसलेले असतातच ना, कोण? विजलेलं पेटावणारे. त्यांचा भरणा काही कमी आहे का? त्याच्यासाठीच बसलेले असतात ते. मग ते लगेच तिथं येतात आणि त्याला विचारतात, काय राव आता कमाल झाली. तो म्हणतो, अरे एवढा मोठा हिंद केसरी पैलवान, अरे
आतापर्यंत एकही कुस्ती तू न हरलेला, एवढी मोठी शक्ती तुझ्यामध्ये, एक काना खाली लावली असती तर त्याचा प्राण गेला असता, डायरेक्ट वरचं तिकीट काढलं असतं. एवढा बलदंड शक्तिशाली असलेला तू आणि एका किरकोळ माणसाने तुझ्या काना खाली वाजवली. तो म्हटला बाबा तो गंज किरकोळ आहे, पण त्याचे 10 भाऊ आहे, ते माझ्यापेक्षा होलसेल आहे. ते जर आले तर माझा खिम्मा करतील. म्हणजे इथं बळ कोणतं श्रेष्ठ ठरलं? कौटुंबिक बळ. आता शक्ती बळ कमी पडलं, कौटुंबिक बळ वाढलं. बघ आता पहिलं आहे शारीरिक बळ, दुसरं आहे कौटुंबिक बळ. आता हे 2 बळ तुमच्याकडे नसेल तर तिसरं बळ मी तुम्हाला सांगितलंय. कोणतं यांना सांगू द्या. कोणतं बळ नाही माहिती? बरं मी सांगतो. सांपत्तिक बळ, पैशाचं बळ. पैशाचं बळ जर तुमच्याकडे असेल तर या दोघांनाही तुम्ही विकत घेऊ शकता, बरोबर? आणि महाराज या जगामध्ये पैशावाल्याला फार मान आहे. महाराजांनी सांगितलंय धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. लक्षात ठेवा. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. पैशावाल्याला फार किंमत आहे महाराज, लय किंमत आहे त्याला. बरं ते किती नालायक असलं तरी त्याला लय किंमत आहे. कोणाला? धनवंताला. किंवा पैशाचं जग झालंय महाराज. किंवा ते 3 पैशाला 3 नावं दिलेले आहे. कोणते कोणते? पैसा तेरो 3 नाम, परशा परशु परसराम. पुढे या, पुढे या, या पुढे या. कोळेकर पाटील तुम्ही पण पुढे या. असं या, साऊंड पासून, फक्त साऊंड पासून थोडस पैसा तेरो 3 नाम. पैशाला 3 नाव आहे. कोणते कोणते? पैसा तेरो 3 नाम, परशा परशु परसराम. तुमच्याकडे गडगंज श्रीमंती असेल ना तर लांबून लांबून लोक तुमचा जवळ आसरा करतायत. पाटील चला चहा प्यायला. कधी पैसा असेल त्यावेळेला मग त्याला साहेब म्हणणार, शेठ म्हणणार, परशुराम शेठ म्हणणार. कोणाला? गडगंज श्रीमंती असेल त्यावेळेला परशुराम शेठ म्हणणार. थोडी पैसे कमी पडले परशुराम म्हणणार. आणि पारच संपले परशा. ऐका नाही, म्हणजे पैसा तेरो 3 नाम, परशा परशु परसराम. आणि म्हणून पैशासाठी महाराज जग त्या ठिकाणी. किंवा ते एक वासुदेव आहे बघा, वासुदेवाचं गीत आहे. वासुदेवाची ऐकावानी, अरे वासुदेवाची ऐकावानी, जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम. पैशाची जादू लय न्यारे, तान्या पोराला त्याची हव. पैशाची जादू लय न्यारे, तान्या पोराला त्याची हव. आई सोडून घेत झेप, पैशाच्या मागे धाव. आई सोडून घेत झेप, पैशाच्या मागे धाव. जन्मापासून सारी माणसं या पैशाची गुलाम रे. सब
तांबडे महाराज फुगला पाहिजे ना अशा तरी वाजवा ना. सगळे पैशा मागचे आहे महाराज, कुणी कुणाचं नाही. नाही रे कुणी कुणाचे आहे की नाही, कुणीच कुणाचं नाही, सगळे पैशा मागचे आहे महाराज. तुमच्याकडे गडगंज जर श्रीमंती असेल ना लांबून लांबून, आणि महाराज पैशावाल्याला शास्त्राने नको ते गुण बहाल केले. तुमच्याकडे म्हणजे गडगंज जर श्रीमंती असेल ना शास्त्राने नको ते गुण बहाल केले. सयैव वक्ता तत्दर्शनीयम, नवे नवे त्याला सगुणाहा काय म्हटलंय, सगुणाहा. बरं सकुलीना हा म्हणजे ते कुलवान म्हटलंय. किती नालायक असलं तरी त्याला कुलवान म्हणतात. कोणाला, पैशावाल्याला. आणि त्याच्या पुढे एक आणखीन गुण सांगितलाय, तयैव वक्ता सच दर्शनीयम. तयैव वक्ता काय म्हटलं त्याला, त्याला उत्कृष्ट वक्ता म्हटलंय. आणि माईकवर आल्यानंतर त्याच्या मांड्या विठ्ठल विठ्ठल करतायत आणि त्याला उत्कृष्ट वक्ता. आता वास्तविक आता बाबासाहेब महाराज वक्तृत्व हा गुण पैशाने विकत घेता येत नाही. हा प्रयत्न सहाय्य गुण नाहीये, मग प्रारब्ध सहाय्य गुण आहे. वक्तृत्व हा गुण शास्त्राने तर सांगितले 10,000तून एखादा वक्ता निघतो. वक्ता तसं सहस्रेषु काय सांगितलंय, वक्तृत्व हा गुण पैशाने विकत घेता येत नाही, तो प्रारब्धाने मिळत असतो. मग त्याला अशा श्रीमंताला काय झालं महाराज, आता आपल्या गावाचं सोडून द्या, पण एका गावामध्ये असंच कीर्तन संपल्यानंतर निवेदन देणारं कोणीतरी येतं. कीर्तन संपल्यानंतर इथं कोण येतंय, मामा येतात. कीर्तन संपल्यानंतर त्या ठिकाणी मामा आले. आता प्रत्येक वर्षी मामाचे यायला लागले, प्रत्येक वर्षी मामाचे यायला लागले. मग एकाचं लागलं ना पोट दुखायला, कारण मामांचा विरोधक होता. म्हणजे मी काय फक्त उदाहरण सांगतोय बरं का, असं गृहीत धरू नका तुमचा लगेच मामांचा विरोधक म्हणायचा यांनी मला सांगितलं का काय, अजिबात नाही. फक्त उदाहरणापुरतं घ्या आणि उदाहरण संपलं. दृष्टांत लक्षात आला का, ते सिद्धांत लक्षात आला का, दृष्टांत फेकून द्या, अजिबात ठेवू नका. मग नेहमी यायचे. मग त्यांनी काय केलं, आपल्या गावातला एकदम श्रीमंत पार्टी, अतिशय गडगंज श्रीमंत असलेला पाटील, त्याला सांगितलं की रोज हेच उठतंय हेच बोलतंय, तुम्ही इथं गावामध्ये बसल्यानंतर पाट्याची पाट्या बोलताय राव, तुम्हाला एवढं भारी बोलता येतं, तुम्ही मग इथं का बोलू शकत नाही, तुम्ही सुद्धा बोलायचं. उद्या अजिबात त्यांनी बोलायचं नाही, उद्या तुम्ही बोलायचं. तो म्हटलं अरे मला बोलता येत नाही, म्हणे आम्ही लिहून देतो, पाठ करायचं. दिलं त्याला झाडावर चढून हरभऱ्याच्या, आणि मग त्याने सुद्धा लिहून दिलं. आणि त्याने रात्रभर जागून पाठ केलं. भागवत महाराज रात्रभर जागून पाठ केलं. आणि नेमका दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला दशक्रियाच्या विधीला जायची वेळ आली. तिथे गेल्यानंतर आता तिथं थोडस वक्ते बोलले, श्रद्धांजलीपर थोडेसे भाषण केले. आता तिथे त्याला वाटलं एक फॉर्म्युला म्हणून आपण त्या ठिकाणी थोडस बोललं पाहिजे, एक त्या ठिकाणी एक संधी मिळाली ना, म्हणून आता संध्याकाळी तर आपल्याला बोलायचं आहे, मग आता इथं जरा थोडस बोललं पाहिजे, मग जरा थोडस वजन येईल, नवे नवे एक धाडस येईल, म्हणून ते बाकीचे जसं बोलले तसंच बोललं. आणि मग संध्याकाळी कीर्तनाला आलं. कीर्तन संपलं, माझंच कीर्तन होतं. कीर्तनाला आलं आणि कीर्तन संपल्यानंतर लगेच त्याचा जो मध्यस्थी होता ना महाराज, तो लगेच उठला, माईकवर म्हटला आज या ठिकाणी आजचं निवेदन आपल्या गावचे टिंब पाटील करतील असं सांगितलं. आणि उठा म्हटले पाटील. आता पाटील वजनातच आला होता, कोट बीट घालूनच आला होता, बुटासह. इथं त्याला अक्कलच नाही ना, इथं बुट काढतात म्हणून पहिल्यांदाच आलं. बरं ते आलं तर आलं, माईक शेजारी आलं, मी आपला थोडासा बाजूला सरकलो. आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर समोर समाज बघितला, जे रात्रीचं जागून पाठ केलं होतं सगळं सपाट. समाज बघितल्यानंतर मग म्हणू लागला हा, म्हणजे असा तो वराडला बर का. आता हा एक फवारा होता, कोणी डोकल्या खात असेल त्याच्यासाठी केला होता हा. तो मोठ्याने ओरडला, आताच या ठिकाणी हरिभक्त परायण तांबडे महाराजांचं कीर्तन झालेलं आहे, तरी मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने तांबडे महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दशक्रियाचा मेसेज डिलीटच केला नाही ना त्यांनी महाराज, तोच आला पुढं, हे गेलं सगळं संपून. म्हणजे वक्तृत्व हा गुण पाठ करून प्राप्त होतो का, अजिबात पाठ करून प्राप्त होत नाही. हा प्रारब्ध सहाय्य गुण आहे, कोणालाही वक्तृत्व हा गुण प्राप्त होत नाही. पण अशा श्रीमंताला हा वक्तृत्व नावाचा गुण बहाल केला जातो. म्हणून तुमच्याकडे कोणती संपत्ती बळ पाहिजे. मग आता मला वाटतं 3 बळ झाले, आता 4थं बळ मी तुम्हाला सांगितलंय. कोणतं, सत्ता बळ सांगितलंय बरोबर. पहिलं सांगितलंय शारीरिक बळ, दुसरं आहे कौटुंबिक बळ, तिसरं आहे सांपत्तिक बळ, आणि 4थं आहे सत्ता बळ.
तुमच्याकडे हे 3 बळ नसेल तर 7 बळ जर असेल तर 7 बळावर तुम्ही काहीही करू शकता. काय करू शकता? अहो काहीही करू शकता. अहो काय करू शकता? अहो काहीही करू शकता. पण काय करू शकता? एका रात्रीत नोटा बंद करू शकता. बरोबर आहे का नाही? सत्ता आहे का नाही? एका रात्रीत नोटा बंद केल्या. महिला भगिनीच्या निघल्या ना नोटा त्यावेळेला खपाखप निघाल्या. कोणी डबड्यात घातल्या होत्या, कोणी गाडग्यात ठेवले होते, कोणी तर कोण कुठं ठेवले होते. त्या दिवशी महाराज मला कीर्तन होतं, ठरल्याप्रमाणे पाकिटामध्ये 1000 रुपये जास्त आले. मी घरी गेल्यानंतर मला वाटलं माझ्यावर लयच खुश झाले का कीर्तन लय आवडलं वाटतं, 1000 रुपये जास्त मिळाले. मी फोन केल्यानंतर ते म्हटले महाराज खुशबिश काही नाही म्हणे, मग नोटा बंद झाल्या म्हणून दिले. चला आता हे काय का ते नाही, उगा तुमचा फवारा म्हणून सांगितलंय. चला पहिलं बळ तुम्हाला मी किंवा आणखी एक उदाहरण सांगतो बघा. 7 बळ माणसामध्ये किती पॉवरफुल असते बघा. मला सांगा, जोपर्यंत नरेंद्र, मी काय कोणत्या पक्षाचा नाही बरं का, आणि इथं पक्षाचा किंवा कोणत्या नेत्याचा वर्णन करण्याकरता इथं उभं राहिलेलो नाहीये, फक्त उदाहरणासाठी सांगतोय. जोपर्यंत नरेंद्रभाई मोदी सत्तेमध्ये नव्हते तोपर्यंत त्यांना पासपोर्ट काढण्याकरता सुद्धा पासपोर्ट मिळाला नाही. त्यांना विमानाने जायला पासपोर्ट मिळाला नाही. पण सत्तेत आले ना त्यावेळेला मात्र ज्या देशामध्ये आपला कोणताच मंत्री नाही गेला तिथं जाऊन आली. हे कोणतं बळ आहे? सत्ता बळ आहे. म्हणून तुमच्याकडे सत्ता बळ असलं पाहिजे. बरं, त्याच्या पुढचे बळ मी तुम्हाला सांगितलंय कोणतं. क्या बात आहे, यांच्यासाठी एकदा जोरदार हा तुमच्यासाठी कीर्तन. आता यांना जाऊ द्या. आता कोणतं बळ सांगितलं बाळांनो? बुद्धिबळ. मग हे 4 बळ तुमच्याकडे नसेल तर कमीत कमी बुद्धिबळ असलं पाहिजे. आणि बुद्धिबळाच्या जोरावर तुम्ही काहीही करू शकता महाराज. काय करू शकता? या चौघांनाही विकत घेऊ शकता. बुद्धिबळ फार श्रेष्ठ आहे. किंवा असे कितीतरी विद्वान होऊन गेले भागवत महाराज आपल्या या देशामध्ये, फार विद्वान होऊन गेले. आता सगळेच विद्वान सांगत नाही, आपल्याच धनगर कुळामध्ये एक विद्वान होऊन गेला. काय नाव त्याचं? कालिदास, कवी कालिदास. हा धनगर समाजामध्ये जन्माला आलेला हा कवी कालिदास किती विद्वान होता. आता कवी कालिदास किती विद्वान होता याच्यासाठी मी एक उदाहरण सांगतो, मग तुम्ही ठरवा कवी कालिदास किती विद्वान होता. ज्या भोज राजांच्या पदरी कवी कालिदास राहत होता त्या नगरामध्ये राहत असताना त्यांच्या बुद्धीचा एवढा काही प्रभाव त्या छोट्या छोट्या लेकरांवर पडला होता की ते छोटे छोटे लेकर सुद्धा त्या ठिकाणी काव्यामध्ये बोलत होते. एवढा प्रभाव त्या कालिदासांचा होता. मग आता कवी कालिदास किती विद्वान त्याच्यासाठी उदाहरण सांगतो ऐका. काय झालं, कवी कालिदासांकडे म्हणजेच भोज राजांकडे काही पंडित, काशीवरून शास्त्री पंडित झालेले, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत करून त्या ठिकाणी त्यांच्याशी वाद घालण्याकरता आले. वाद म्हणजे बांधावरचा नाही, मग वादे वादे जाय तत्वबोधा, हा शास्त्राचा वाद घालण्याकरता आले. आता ज्या नगरामध्ये आल्यानंतर एक छोटीशी मुलगी हातामध्ये ताट घेऊन, पंचारतीचं ताट घेऊन भगवंताला ओवाळण्याकरता जात होती. त्या पंडितांनी त्या मुलीला विचारलं, हे बाळा कोणाची भक्ती करते, कोणाची पूजा करतेस? त्यावेळेला त्या मुलीने एका काव्यामध्ये उत्तर दिलं. पण अगोदर त्या मुलीने त्यांच्याकडे बघितलं, म्हणे कोण आहात आपण? त्यांना गर्व झाला होता. कोण होते ते? शास्त्री पंडित होते. ते म्हटले मी शास्त्री पंडित आहे. गर्व चालत नाही ना महाराज. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल अजिबात गर्व करायचा नाही, कारण गर्वाचे घर आणि कधीतरी गर्व नाहीसा होत असतो, म्हणून गर्व करायचा नाही. आता दृष्टांत सांगतो. काय झालं महाराज, एक शास्त्री पंडित गावामध्ये आला, डिग्रस मध्ये आला. 10 वर्ष कुठं राहिला? काशीला राहिला. आणि गावामध्ये आल्यानंतर कोणालाही म्हणायचा मी 10 वर्ष काशीला राहिलोय, कोणताही प्रश्न विचारा मी उत्तरच देणार. लोकांना, प्रत्येक जणाला ज्याला भेटेल त्याला तो एवढंच सांगायचा. लोक म्हटले याने फार डोकं दुखावलं. एक जण म्हटला याने डोकं दुखावलं नाही, याने डोकं पिकावलं. पण एके दिवशी गावामध्ये मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये त्याला थोडंसं बोलण्याचं प्राधान्य दिलं. आणि मग माईकवर आल्यानंतर, बोलून झाल्यानंतर त्याने जाता जाता शॉट मारला. तो काय म्हणला, 10 वर्ष काशीला राहिलोय, आपल्याला काही प्रश्न विचारा, कोणताही प्रश्न विचारा, आपण उत्तरच देणार. आता एक जण होता, त्याचं डोकंच पिकलं होतं, रोजच त्याला ते भनभन घालीत होतं. त्याने लगेच हात वरती केला, मला विचारायचा प्रश्न, ये म्हणे मग पुढं. आणि मग समोर आला, आणि समोर आल्यानंतर त्याने प्रश्न विचारला. काय? टप गुड 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 धाप द्या
नाही जमलं. काय विचारलं त्याने? टाप गुडगुड गुडगुड थाप बिया. हे कुठं झालं सांग मला. आता काय सांगन तो डोंबलं, हे कुठं झालं? आता तो म्हटला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळे उघडून पेलो, पण हे काय कुठं सापडलं नाही. हे टप गुडगुड दाबिया. तो म्हटला बाबा हे कुठून आणलं? तो म्हणला प्रश्न तुझा काय आहे? कोणताही प्रश्न विचारायचा, आपण उत्तरच देणार. सांग म्हटला. मग तो म्हटला माझ्याच्याने काय मला सांगता येत नाही. म्हणे तू सांग. तो म्हटला सोपं आहे. म्हटला काय सोपं आहे? त्याने सांगितलं हे बघ, आमच्या घराच्या मागं कवठाचं झाड आहे. तो म्हटला अरे कवठाचं असू दे नाही तर बेलाचा असू दे, हे टप गुडगुडकी ब्या काय सांग. तो म्हटला ते सांगतो. कवठाचं झाड आहे आमच्या घराच्या पाठीमागे आणि आमचं घर पत्र्याचं आहे म्हटला. आणि मग रात्री 12 वाजता ते कवठ पडला. कुठं? पत्र्यावर. कसा पडला? टाप. असा टाप पडला. आणि त्या काय म्हणतात पन्हाळी, त्या पत्र्याच्या पन्हाळीने गुडगुड 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 करीत खाली आला. बरं त्या पत्र्याच्या खाली शेळी बांधलेली होती. त्या शेळीच्या पाठीत पडला. कसा? धाप. आणि पाठीत पडल्यामुळे शेळी ओरडली. कशी? जमतंय तुम्हाला? हे आमच्या घरी झालंय म्हटला. आता काय सांगायचं? म्हणजे म्हणून कोणालाही जास्त अहंकार मानायचा नाही महाराज. तुमच्याकडे तत्वता असेल, विद्या असेल ना, ज्या क्षेत्रामध्ये असेल तिथं अजिबात गर्व करायचा नाही. जसं याचा गर्व हरण झाला ना, तसं त्या छोट्याशा मुलीनं त्याचा गर्व हरण केला. त्यांनी विचारलं कोणाची भक्ती करते? तिने एका वाक्यात मध्ये, एका काव्यामध्ये उत्तर सांगितलं. म्हणे आपण कोण आहात? आम्ही शास्त्रीय पंडित आहोत. मग आता ते शास्त्रीय पंडित आहे म्हणून त्यांनी प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? की मी ज्या देवाची भक्ती करते त्या देवाचं नाव सांगितलं. पण कसं सांगितलं? काव्यामध्ये सांगितलंय. काय? विहंगो वाहनो यस्य त्रिकाचा यत्र भूषणम सालपा वाम भागेच ते देवा शरणम मम. आता ते डोकं खाजू लागले राव. हे तर मला कुठंच आढळलं नाही. विहंगो वाहनो यस्य म्हणजे ज्या देवाची मी सेवा करते त्या देवाची अगोदर वाहनांची नावं सांगितली. देवाच्या वाहनाची. विहंगो हे देवाच्या वाहनाचं नाव सांगितलंय. विहंगो वाहनो यस्य म्हणजे यस्य विहंगो वाहनो, ज्या देवाच्या वाहनांची नावं काय आहे? विहंगो. आता तुम्ही देवाचे वाहनांची नावं, गणपती बाप्पाचं वाहन काय आहे रे बाळांनो? उंदीर. उंदीर मामा. मग आता हे विहंगो कोणत्या देवाचं वाहन आहे? कोणाला सांगता येईना. बरे पहिल्यांदा त्याने काय सांगितलं? तिने पहिल्यांदा देव वाहनांची नावं सांगितली. विहंगो वाहनो यस्य. बरं नंतर हातात धरायच्या भूषणांची नावं सांगितली. त्रिकचायत्र भूषणम, हातामध्ये धरायच्या भूषणाची नावं सांगितली. कोणते? काय? त्रिकचा. आता हे कोणत्या भूषणाचे नाव आहे? बरं सालपा वाम भागेच, पत्न्यांची नावं सांगितली. सालपा वाम भागेच. वाम म्हणजे डाव्या बाजूला. डाव्या बाजूला कोण उभी राहते? कोण? सगळे संन्यासी का काय? वाम भागेच. विहंगो वाहनो यस्य त्रिकाचा यत्र भूषणम सालपा वाम भागेच ते देवा शरणम मम. म्हणजे बघा आद्य अक्षरामध्ये तिनं प्रत्येकाच्या वाहनाचं आद्य अक्षरामध्येच नाव सांगितलंय. विहंगो हे वाहनांची नाव आहे. आता विहंगो म्हणजे काय? वि म्हणजे गरुड, ह म्हणजे हंस आणि गो म्हणजे बैल. गरुड कोणाचं वाहन आहे? गरुड भगवान विष्णूचं. बरं हंस कोणाचं वाहन आहे? ब्रह्मदेवाचं. आणि गो म्हणजे बैल, गोनाम बैल. बैल कोणाचं वाहन आहे? भगवान शंकराचं. ज्यांच्या वाहनांची नावं विहंगो म्हणजे हंस, गरुड, हंस, बैल आहे. बरं त्रिकचा यत्र भूषणम, हातात धराच्या भूषणांची नावं सांगितली. त्रिकचा. त्रि म्हणजे त्रिशूळ, क म्हणजे कमळ आणि चा म्हणजे चाप. मग त्रिशूळ कोणाचं भूषण आहे? भगवान शंकराचं. क म्हणजे कमळ, कमळ कोणाचं आहे? ब्रह्मदेवाचं. आणि चाप कोणाचं आहे? चाप ब्रह्मदेवाचा आहे, कमळ भगवान विष्णूचा आहे. बरं त्रिकचा यत्र भूषणम. बरं पुढे सांगितलं सालपा वाम भागेच. सालपा म्हणजे पत्न्यांची नावं सांगितली. सा म्हणजे सावित्री, ल म्हणजे लक्ष्मी आणि पा म्हणजे पार्वती. मग पार्वती कोणाची पत्नी? भगवान शंकराची. सावित्री ब्रह्मदेवाची आणि लक्ष्मी भगवान विष्णूची. म्हणजे विहंगो वाहनो यस्य त्रिकचा यत्र भूषणम सालपा वाम भागेच ते देवा शरणम मम. म्हणजे
ब्रह्म विष्णू महेश अर्थातच भगवान दत्तात्रयांची मी सेवा करते असं तिला सांगायचं होतं, पण तिला सांगता आलं नाही. तिथंच गर्व हरण झालं. मग आता ज्या कालिदासांच्या हाताखाली त्यांच्या विद्वत्तेने त्या छोट्या छोट्या मुली एवढ्या विद्वान झाल्या, ते कालिदास कसे असतील? आता कालिदास किती विद्वान होते अगदी 2 मिनिटांमध्ये त्यांचा प्रसंग सांगतो. काय झालं, काही शास्त्री पंडित भोजराजांकडे वाद घालण्याकरता आले आणि वाद घालण्याकरता आल्यानंतर भोजराजाने त्यांना अगोदर एक प्रश्न विचारला. काय? त्यांना प्रश्न विचारला, ठा ठम ठटठम ठटठम ठठम ठा. येतो का हा बोल? काय विचारलं? ठा ठम ठटठम ठटठम ठठम ठा म्हणजे काय? त्यांना लागलं ना डोके खाजवायला, आता हे ठा ठम काय भानगडे? आणि मग महाराज त्या ठिकाणी भोजराजाने त्यांना विचारल्यानंतर त्यांना सांगता येईना. आणि मग त्या ठिकाणी भोजराजांनी कोणाला विचारलं? कालिदासांना विचारलं. कालिदास, अरे कमीत कमी माझ्या प्रश्नाचं उत्तर कमीत कमी तू तरी सांग. आणि मग कालिदासांनी सांगितलं, राजे साहेब, हे प्रश्नाचं उत्तर कानामध्ये सांगू का खुलेआम सांगू? म्हणे खुलेआम सांगा. आणि मग त्यावेळेला कालिदासांनी त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं. म्हणजे बघा किती तीक्ष्ण बुद्धी. भोजराजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि एका क्षणात लगेच त्याचं काव्य तयार केलं. ठाठम ठटटम ठटटम ठटम ठा याचं लगेच काव्य तयार केलं. काय सांगितलं? भोजस्य भार्या मदविह्वलायां करश्च्युतं चंदनम हेम पात्रे सोपान मार्गे प्रकृती शब्दम ठाठम ठटठम ठटम ठटम ठा. आता जमला. त्याने सांगितलं की हे बघा पंडितांनो, भोजराजांची पत्नी म्हणजे राणी साहेब भोजराजांना पंचारतीचं ताट घेऊन ओवाळण्याकरता जिन्यातून घाई घाई येत असताना तिचा पाय त्या जिन्यामध्ये अडकला आणि तिच्या हातातलं जे ताट होतं ना ते खाली पडलं आणि ते जिन्यावरून आपटत 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 खाली आलं आणि त्याचा आवाज झाला कसा? ठाठम ठटठम ठटठम ठटठम. आता हे कोणत्या ग्रंथातले? म्हणजे एवढे विद्वान ते कालिदास होते. अशी बुद्धीचं वैभव आहे. किंवा ज्ञानोबा काय बोलले? बुद्धीचे वैभव अंडनाय तुझे, बुद्धीचे वैभव अंडनाय तुझे, बुद्धीचे वैभव अंडनाय तुझे, बुद्धीचे वैभव अंडनाय तुझे. हरे मोखे बना, हरे मोखे बना, हरे मोखे बना, हरे मोखे बना. एका केशवराजे सकल सिद्धी, एका केशवराजे सकल सिद्धी. हरे मोखे बना, हरे मोखे बना, हरे मोखे बना, हरे मोखे बना. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे आणि एका केशिराचे सकळ सिद्धी. किंवा तुकोबारायांचा पण एक अभंग आहे. महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिलाय. काय? वाघे उपदेशीला कोल्हा आणि शिळे खाऊ द्यावे मला. काय झालं? एका गावामध्ये, आता आपल्या गावामध्ये वाघाची लय भीती, बरोबर? आणि पाठीमागे मला वाटतं श्रीरामांची मुलगी पण वाघाने पकडली होती. आता वाघांचा जास्तच सुकाळ झाल्यामुळे आपण पिंजरे लावले होते. आता पिंजऱ्यामध्ये तो वाघ अडकला. जवळजवळ 10-12 दिवस त्याच्याकडे कोणीच पाहिलं नाही. आणि तिथूनच एक कोल्हा, काय तिथूनच एक कोल्हा त्या ठिकाणी चालला होता. वाघाने कोल्ह्याला पाहिलं आणि वाघ कोल्ह्याला म्हटला, ए कोल्हे दादा. कोण म्हणला? वाघ. कोणाला म्हणला? कोल्ह्याला. आणि काय म्हणला? दादा दादा. आणि माणसं अडचणीत असल्यानंतर दादा म्हणतात. काम झाल्यानंतर दादा गेला मेला. दादा कोल्याला हे लक्षात आलं पाहिजे ना, ज्या अर्थी वाघ मला दादा म्हणतोय त्या अर्थी वाघाचं काहीतरी गुंतलं असेल. त्याने सांगितलं, ए कोल्हे दादा, अरे 10 दिवसापासून मी उपाशी आहे राव, मला या पिंजऱ्यातून बाहेर काढलं तर फार उपकार होतील तुझे. कोल्हा जवळ आला आणि कोल्ह्याला त्यांनी सांगितल्यानंतर कोल्ह्याला सुद्धा त्याची दया आली. कोल्हा म्हटला, राव नक्कीच वाघ दादा, नक्कीच तुला मी बाहेर काढतो. पण महाराज त्या ठिकाणी कोल्ह्याने विचार केला पाहिजे ना,
तो काय म्हणला मी 10 दिवसापासून उपवासी आहे. मग कोल्याने हे विचार केला पाहिजे की याला बाहेर काढल्यानंतर पहिला नाश्ता आपलाच करील. पण कोल्याचे हे लक्षात आलं नाही. कोल्याने कुलूप दरवाजा उघडला, वाघ बाहेर आला आणि वाघाने चांगलं अंग झटकून घेतलं आणि मग म्हटला का रे कोल्या. गेला दादा गेला. म्हणले का रे कोल्या. म्हणे तू कधी गीता बिता वाचली का. म्हणे आपण त्याच्या भानगडीत पडत. तू कधी कीर्तन ऐकलंय का. त्या भानगडीत आपण कधीच पडत नाही. तू कधी काकड्याला जातो का. म्हणे मी गोधडीत वाकडा असतो. काकडा बिकडा आपल्या डोक्याच्या बाहेरचा खेळ आहे म्हटला. अरे तू कधी कीर्तन वगैरे ऐकलंय का. कधी तू गीता वगैरे वाचली का. भगवान परमात्म्याने काय सांगितलंय हे कोण कोणाला सांगतंय. वाघ कोल्याला सांगतोय. तांबडे महाराज तुम्हाला नाही, वाघ कोल्याला सांगतोय. अरे तू कधी गीता वाचली काय. भगवान परमात्म्याने काय सांगितलंय. जातस्य ही ध्रुवम मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहर्यर्थे नत्वम सूचितोमरासी. अरे हा नश्वर देह आहे, नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अरे या शरीराची होय माती. अरे याचा भरोसा नाही, क्षणभंगुर नाही भरवसा. अरे एक ना एक दिवस जायचं आहे. पण मनुष्याने जात असताना, हे नश्वर देह जात असताना कमीत कमी माणसाने एखाद्याच्या जीवनामध्ये त्याच्या उपयोगी आलं पाहिजे. नाही जास्त उपकार करता आला पण तरी पण तुका म्हणे थोडा तरी उपकार नाही जास्त करता आला पण थोडा का होईना उपकार केला पाहिजे. आता कोल्याच्या लक्षातच आहे ना हे कीर्तन कोणासाठी चाललंय बुवा. आता हे सगळं 10व्याचं प्रवचन चाललं होतं वाघाचं. महाराज त्या ठिकाणी वाघाने त्याला पॉवरफुल डोस पाजल्यानंतर त्या कोल्याच्या लक्षातच येईना. कोला म्हटला वाघ दादा काय सुंदर कीर्तन करताय राव. आपल्याला तुमचं कीर्तन पटलंय. अरे मी तर देवाला एकच विनंती करतोय. काय. तुझे कारणी माझा पडावा. अरे याची मातीच होणार आहे ना. मग मी देवाला हीच प्रार्थना करतो. अरे तुझ्यासाठी माझा देह जर कामी येत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी मी सहकार्य करायला तयार आहे. फक्त एक सांग, मला काय जास्त ज्ञान नाही, मला काय कीर्तन वगैरे ऐकायची सवय नाहीये. पण मग मला एक सांग, मी उपकार करायला पाहिजे पण काय उपकार करायला पाहिजे हे मला थोडस मार्गदर्शन कर. आणि मग वाघ म्हटला का रे कोल्या. अरे दुसरा तिसरा उपकार करण्यापेक्षा 10 दिवसापासून मी काय आहे उपवासी आहे. उग मला धावपळ करायला लावण्यापेक्षा तू माझ्या समोर उभा आहे. उग धावपळ करायला लावण्यापेक्षा मला तुला सुखासुखी खाऊन घेऊ दे. महाराजांचा अभंग काय आहे. सुखे खाऊ वाघे उपदेशीला कोला सुखे खाऊ द्यावे मला सुखासुखी खाऊन दे. बाकी काहीच उपकार करू नको. आणि मग कोल्याची ट्यूबलाईट पेटली. अरे बापरे याने तर आपल्याच दारात गाडी सोडली. आणि मग कोला म्हटला बाप रे बाप आता काय करायला पाहिजे. आता कोल्याने विचार केला आता जर पळून जावं महाराज, पळून जावं तर वाघ एकाच उडी धरीन. बरं कुस्ती करायचा प्रयत्न जर केला तर वाघ त्याला आवरणार नाही. मग कोल्याने काय केलं. कोल्याने बुद्धीचा वापर केला. कोला म्हटला वाघ दादा अरे आवश्यक आहे. अरे याची मातीच होणार आहे, याची माती होणार आहे. मग माती होण्यापेक्षा जर तुझं पोट भरत असेल तर मला बिंदास खाय, पण माझी शेवटची एक इच्छा पूर्ण कर. वाघ म्हटला राव फाशीवर जाणाऱ्याची इच्छा पूर्ण केल्या जाते, मग तुझी का करणार नाही. सांग म्हटले तुला कोणाला भेटायचं का. स्कॉर्पिओ गाडी भाड्याने करून देतो. कोणाला बोलायचं का. डायरेक्ट अँड्रॉइड मोबाईल घेऊन देतो. कोणत्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं का. 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जातो. तो म्हटला जेवायचं नाही, भेटायचं नाही, फोन करायचा नाही, माझी एकच इच्छा आहे म्हणे काय इच्छा आहे. आणि मग त्या कोल्ह्याने काय केला बुद्धीचा वापर केला. कारण प्राण्यांमध्ये सगळ्यात बुद्धिवान प्राणी कोणता आहे कोल्हा. आता दृष्टांत सांगतो. काय झालं एका जंगलामध्ये कोल्ह्याची, माकडाची, शेळीची किती झाले. कोल्हा, माकड, शेळी आणि वाघ या चौघांची मैत्री झाली. आणि सहज दुपारच्या वेळेला झाडाच्या सावलीमध्ये बसलेले होते आणि त्यांच्या समोरून एक ससा पळत चालला. वाघाला दम निघला नाही, भूक लागली होती. एका पंजात पकडला आणि खाऊन टाकला. खाऊन झाल्यानंतर टिश्यू पेपरने तोंड पुसलं. कोणी वाघानी. वाघानी महाराज ससा फस्त केला. आता वाघाचं तोंडाचा थोडासा घाण वास आला. नेमका शेळी शेजारी बसला होता आणि शेळी फार चतुर असते. शेळी म्हटली काय रे वाघ्या खुशाल हे ससा खाल्ला, किती घाण वास सुटला रे तुझ्या तोंडाचा. आता मित्र होते ना ते, मग मित्रत्वामध्ये तिथे काय भेदभाव चालत नाही, घोडे लावले जातात मित्रामध्ये, बरोबर आहे का नाही. कारण मित्राचं नातच तसं असते ना. तिने असं म्हटल्यानंतर वाघाला राग आला. एका पंजातच मारून टाकली शेळी. काय शेर पुरडे माझ्यासाठी मला असं नाव ठेवती काय, घाणवास येतो. एका पंजात मारून टाकलं शेळीला. हे कोणी पाहिलं माकडानी आणि कोल्ह्यानी.
आणि मग वाघाने माकडाला प्रश्न विचारला, का रे माकडा, म्हणे माझ्या तोंडाचा वास येतोय का? आता माकड म्हणे का हा येतोय? कारण त्याला माहिती हा म्हणले काय होतंय. तथाम परमम मम, त्याने सांगितलं नाही राव, अरे काय भारी सुंदर वास येतो. अरे त्या फॉगचा सुद्धा एवढा वास येत नाही, परफ्यूम आहे का नाही, एवढा सुंदर वास येतोय. आता वाघ म्हटला, मला शहाणपणा शिकवायला लागला काय? हा, असा एवढा भारी वास येत असतो का? फॉग परफ्यूमचा वास येतो का? त्याला एका पंजात मारून टाकलं. आता कोण राहिलं खाली? कोल्हा राहिला. आणि मग वाघाने कोल्ह्याला प्रश्न विचारला, म्हणे का रे कोल्ह्या, माझ्या तोंडाचा कसा वास येतोय? कोल्हा म्हटला, राव वाघदादा सांगितलं असतं बरं का, पण काय झालं, परवा दिवशी जारचं पाणी पिलो आणि लय सर्दी झाली राव, वासच यायचा बंद झाला. सुटला ना निर्दोष कोल्हा. म्हणजे किती हुशार आहे कोल्हा. म्हणून त्या कोल्ह्याने सांगितलं, मी तुझी इच्छा पूर्ण करतो, पण माझी एक शेवटची इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण करणार का? म्हणे 100%. आता वाघाला 100% खात्री झाली होती, हे आपलंच गिऱ्हाईक आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याने सांगितलं, माझी एकच शेवटची इच्छा आहे. म्हणे काय इच्छा आहे? तुम्ही पाहिलं तर एवढे जाडजूड राव, तुमचा तो काय तो जबडा, काय त्या मिशा, काय तो तुमचा ताल, काय तुमचा रुबाब, आणि एवढ्या एवढ्या पिंजऱ्याच्या दरवाज्यातून तुम्ही आतमध्ये गेलेच कसे काय बुवा? फक्त एकदा जाऊन दाखवा, बस एवढीच इच्छा आहे म्हणे. आली कोल्याची इच्छा, कोल्याची आयडिया आली ना तुमच्या ध्यानात? हा आली. आता वाघ थोडासा मूड मध्ये होता. वाघ म्हटला, अरे लय सोपं आहे म्हणला. काय? हे बघ, असा आतमध्ये गेलो, असं बारीक अंग चोरलं त्यांनी, असा आतमध्ये गेलो, आतमध्ये असा जाऊन बसलो, आणि वाघ असा जाऊन बसायला गेला, आणि कोल्ह्याने पिंजऱ्याचा दरवाजा बंद केला, कुलूप लावलं, चावी पॅन्टच्या खिशात घातली. कोणी? कोल्ह्यानी. आणि मग कोल्हा म्हटला, का रे कोल्ह्या, वाघ्या, कोणत्या रे संस्थेत शिकला तू? कीर्तन तर लयच भारी करतो रे तू. आता कोल्हा काही म्हणला तरी वाघाला गपचूप ऐकून घेणं की नाही. मग हे कोणतं बळ आहे कोल्ह्याचं? बुद्धिबळ आहे. म्हणून जीवनामध्ये या 5 बळांपैकी आपल्याकडे कोणतं तरी बळ असणं गरजेचं आहे. मग तुकोबरायांना विचारलं, का हो तुकोबराया, या 5 बळांपैकी तुमच्याकडे कोणतं बळ आहे? कारण तुमचा प्रश्न काय आहे? आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो, असं तुकोबराया म्हणतात. मग सांगा तुकोबराया, तुम्ही या 5 पैकी कोणत्या बळाने बलवान झाला? महाराज म्हटले, या 5 बळांपैकी मी कोणत्याच बळाने बलवान झालो नाही. मग तुम्ही बलवान झाले कसे काय? मग तुकोबराय म्हटले की आम्ही त्या बलवान परमात्म्याच्या अंकित झालो, आणि त्याचा परिणाम आम्ही बलवान झालो. बळीयाचे अंकित, 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 आम्ही झालो बळीवंत. महाराज म्हणतायत की आम्ही त्या बलवान परमात्म्याच्या अंकित
झालोय कारण आमचा देव लय बलवान आहे आणि त्याच्यासारखा बलवान दुसरा कोणीच नाही. बळीया माझा पंढरीराव हो. बळीया माझा पंढरीराव बळीया माझा पंढरीराव पंढरीराव जय हो. बळीया माझा पंढरीराव पंढरीराव बळीया माझा पंढरीराव पंढरीराव बळीया माझा पंढरीराव पंढरीराव. वा खरं सांगा तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला माझी शपथ आहे काय वाटलं? बरं वाटलं का? बरं वाटलं का? मग जोरदार टाळी वाजवा ना. स्वर्ग अवतरलाय महाराज आणि आपल्याला ज्ञात आहे महाराज एक एक एका उनी एक बळी. खाली इकडे बघा नंबर लागले. भाऊसाहेब महाराज उठले नाही तर लगेच नितीन महाराज बसले. इकडे लगेच ज्ञानेश्वर महाराज सावधच आहे, संतोष महाराज सावधच आहे का नाही? नंबर लागत नाही वडगर महाराज. हे वैभव आहे महाराज आपल्या गावचं फार मोठं भूषण आहे. बळीया माझा पंढरीराव आणि जो या देवांचाही देव या जगाच्या पाठीवर सर्व देवांचा तो देव आहे महाराज. बळीया माझा पंढरीराव जगद्गुरु तुकोबाराय म्हटले त्या बलवान परमात्म्याच्या आम्ही अंकित झालोय कारण आमच्याकडे शरीर बळ नाहीये, कारण आम्ही शरीर बळाने बलवान झालोच नाही आणि तुकोबारायांकडे शरीर बळ नव्हतं ना महाराज. स्वतः तुकोबारायांनी सांगितलं. कारण तुम्ही बघा ज्या वेळेला तुकोबारायांना मंबाजी बुवांनी काट्याच्या काठीने मारलं त्यावेळेला तुकोबाराय काय म्हटले? तुकोबाराय म्हटले काय करू देवा आईशी नाही शक्ती आणि दंडुनी पुढती वाटे लावू. तुकोबारायने त्यांना साष्टांग दंडवत घातलं म्हणजे तुम्ही पुढे जाऊ शकता. प्रतिकार केला नाही महाराज. म्हणजे शरीर बळाने तुकोबाराय म्हटले आम्ही बलवान नाही, शरीर बळ आमच्याकडे नाही. बरं महाराज तुमच्याकडे मग कौटुंबिक बळ आहे का? कौटुंबिक बळाचा जर विचार केला तर महाराज म्हटले स्वतःची पत्नी सुद्धा मला काय म्हणत होती? माझ्या माय बापे बरे नाही केले, 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 पदरी बांधले भिकाऱ्याचा, पदरी बांधले भिकाऱ्याचा, फुटकाची वीणा त्याला दोन तारा, फुटकात वेळा त्याला दोन तारा, फुटकात वेळा त्याला दोन तारा, फुटकात वेळा त्याला दोन कौटुंबिक बळाचा विचार केला तर तुकोबाराय म्हटले माझ्याकडे कौटुंबिक बळ सुद्धा नाही. मग का हो महाराज तुमच्याकडे शारीरिक बळ नाही, कौटुंबिक बळ नाही, मग तुमच्याकडे सांपत्तिक बळ आहे का? महाराज म्हटले ते सुद्धा आमच्याकडे नाही. कारण आमची अवस्था कशी आहे? आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके चोर धाके ओ ताकू पुढती भिगे घर जाती. वा आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. आमची अवस्था ही आहे म्हणून आमच्याकडे सांपत्तिक बळ सुद्धा नाही. मग महाराज तुम्ही सत्ता बळाने बलवान झाले का? महाराज म्हटले सत्ता बळ सुद्धा आमच्याकडे नाहीये. कारण गावातले लोक काय झाले? गावातला पाटील काय झाला? कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावाचे लोक,
घाली आता मज भीक कोण घाले गोपला पाटील गावी ते लोक गोपला पाटील गावी ते लोक असं कोणता बोल वाजवला हो? टडांग टडांग टडांग. वा घोड आहे गोपला पाटील गावीची लोक आणि आता मज भीक कोण घाली आम्ही त्याही बळाने बलवान झालेलो म्हणजे शरीर बळाने आम्ही बलवान झालो नाही कौटुंबिक बळाने आम्ही बलवान झालो नाही सांपत्तिक बळाने आम्ही बलवान झालो नाही सत्ता बळाने आम्ही बलवान झालो नाही शेवटचं बळ आहे कोणतं बुद्धिबळ मग तुकोबार आहे तुमच्याकडे बुद्धिबळ आहे का तुकोबार आहे म्हटले मी तवाना अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी आमच्याकडे बुद्धिबळही नाही मग तुम्ही कोणत्या बळाने बलवान झाले तर महाराज म्हणतात आम्ही बलवान झालो पण आम्ही कोणत्याच बळाने बलवान झालो नाही फक्त आणि फक्त त्या बलवान परमात्म्याच्या आम्ही अंकित झालो आणि त्याचा परिणाम आम्ही बलवान झालो एका चरणाचा भाव झालाय एका चरणाचा भाव झाला असं समजून एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हात उंच करा आणि हाताने एक टाळी वाजवा आताच नाही अरे बापरे लईच आघाडी आहे एक टाळी विठोबार कुमार खुमाये कुमार कुमार खुमाये कुमार 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 विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार 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 टाळ्या टाळ पखवाज टाळ्या टाळ पखवाज टाळ्या टाळ पखवाज टाळ्या टाळ वा बरं वाटतं का नाही फार समाधान वाटतं आणि याच्यामध्ये समाधान आहे महाराज बाकी दुसरं कशातच समाधान नाही जेथे जावे तेथे कपाळ जिकडं तिकडं कुठेही जा याच्यासारखं समाधान या जगाच्या पाठीवर कुठंच नाही महाराज परमार्थामध्ये जी ताकद आहे भगवत भक्तीमध्ये जी ताकद आहे ती इतर कशामध्ये नाही प्रपंचामध्ये काय आहे? दुःखच दुःख आहे दुःख बांधवडी संसार दुःख मूळ संसार सागरोगा भव दुःखाचे मूळ जन्मादांथरून माझे केले इंगळ इंद्रिय वज्र घाते तपे उष्णवरी ज्वाळ सोसिले काय करू दुर्बर हे चांडाळ म्हणजे इतरत्र सर्वच ठिकाणी काय आहे दुःखच दुःखत आहे फक्त आणि फक्त भगवत चिंतनामध्ये भगवत भजनामध्ये भगवत भक्तीमध्ये खऱ्या अर्थाने सुख दडलेलं आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत त्या बलवान परमात्म्याच्या आम्ही अंकित झालो आणि त्याचा परिणाम आम्ही बलवान झालो आता अंकित म्हणजे नेमकं काय हो तर सर्वस्वाचा त्याग करणे आणि भगवंताला सर्वस्व मानणे तुका म्हणे भार आणि होईल कैवारी नारायण व्यवहारामध्ये सुद्धा तसंच आहे की पत्नी पतीचं त्या ठिकाणी तुम्ही बघा जर पती डॉक्टर असेल तर पत्नीला आपण काय म्हणतो
डॉक्टरीन बाई, बरोबर. मास्तर असेल तर मास्टरीन बाई, ड्रायव्हर असेल ड्रायव्हरीन बाई, बुवा असेल बुईन असं. म्हणजे हे कधी कसं मिळतंय? काही सायास करायची गरज आहे की तिला? नाही ना महाराज, सहज मिळतंय. का मिळतंय? कारण सर्वस्वाचा, माहेरच्या सर्वस्वाचा त्याग करते आणि पतीच्या सर्वस्वाचा अंगीकार करते. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही सर्वस्वाचा त्याग केलाय आणि फक्त आणि फक्त भगवंताला आम्ही सर्वस्व मानलेलं आहे. म्हणून तो बलवान परमात्मा आहे आणि त्याच्यासारखा बलवान या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. आणि तो नुसता बलवानच नाही, सर्व गुण संपन्न आहे. ज्ञानोबराय काय बोलले? ऐका यशस्वी अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंतू. त्याच्यासारखं औदार्य या जगाच्या पाठीवर दुसरं कोणाकडेच नाही. बर किती औदार्य आहे? देताना म्हणसी पात्र अपात्र, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. म्हणजे तो बलवान आहे. मग कोणत्या कोणत्या बलाने बलवान आहे? सर्वच बलांनी बलवान आहे. ते बळ आपल्याला पाहायला वेळ नाहीये. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आम्ही त्या बलवान परमात्म्याच्या अंकित झालो आणि त्याचा परिणाम आम्ही आपोआप बलवान झालो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आणि त्या बळाच्या योगाने आम्ही काय केलं तर संपूर्ण जगाला त्रस्त करणारा जो संसार आहे ना, तोच संसार आम्ही लाथळला. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, असंच वाटतंय. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की त्या बलवान परमात्म्याच्या आम्ही अंकित झालो आणि त्याचा परिणाम आम्ही बलवान झालो. आणि जो जगाला त्रस्त करणारा, लाथा मारणारा जो संसार आहे ना, त्याच संसाराला आम्ही लाथा मारल्या. मग कोणत्या संसाराला लाथा मारल्या? आता तुम्ही म्हणाल महाराज संसार काय एकच येणार आहो? नाही महाराज, अनेक प्रकार आहे संसाराचे. आता तुमच्या आमच्या दृष्टीने संसार म्हणजे काय? घरदार, गाडी गुडी, आई बाप, भाऊ बहीण, चुलते काके, मामा मावशा, बायका, पोर गुर ढोर, हा तुमचा आमचा संसार. पण संतांच्या दृष्टीने हा संसार, याला संसार म्हणतच नाही महाराज. मग कशाला संसार म्हणतात? आद्य गुरु शंकराचार्य कशाला संसार म्हटले? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. बस काय म्हटले? इह संसारे. कोणता संसार? पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरण, याला खऱ्या अर्थाने. किंवा महाराज म्हटले किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म घालावे, जन्म यावे, किती भावे फजित, किती भावे फजित, किती भावे फजित. जय श्रीराम. जन्म यावे, किती वेळा जन्म
किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित मनोवनी जीव भ्याला. भ्याला. कशाला भ्याला? शरण गेला पंढर. विठोसी. किती वेळा जन्मा यावे याला खऱ्या अर्थाने संतांनी काय म्हटलंय? संसार म्हटलंय. तुमचे आमचे गाडगे मडके आई बाप भाऊ बहीण याला संसार म्हटलं नाही महाराज. मग महाराजांनी लाथा मारल्या, पण कोणत्या संसाराला लाथा मारल्या? तर जन्म आणि मरण रूपी संसाराला लाथा मारल्या. आणि महाराज संत महापुरुषांना जन्म नाही मरणही नाही. जन्म आणि मरण तुम आम्हाला आहे, पण संतांना जन्म नाही आणि मरणही नाही. मग जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि मरण नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म मरण नाही म्हणून संसार नाही. लाथाळीला संसार. हो, त्यांना जन्म मरण नाही. महाराज काय म्हटले? बीज भाजूनी केलेला आहे का नाही? आम्हा जन्म मरण नाही. आम्हाला जन्म नाही मरणही नाही. आता मनुष्याला जन्माला यावं लागतं. 3 कारणाने जन्माला यावं लागतं. बरोबर टाइम झालाय. 5-10 मिनिटं घेतले चालतील का? वर टाइम मिळेल ना? वर टाइम मिळेल का? तुम्ही देणार आहे का? चला, हो ग, केला इशारा जाता जाता. काय म्हटले महाराज? जन्म आणि मरण म्हणजे आपल्याला 3 कारणाने जन्माला यावं लागतं. कोणत्या 3 कारणाने? पहिलं कारण आहे पाप पुण्य, दुसरं कारण आहे वासना, आणि तिसरं कारण आहे कर्म. या 3 कारणाने जीवाला जन्माला यावं लागतं. मग पहिलं जीवाला जन्माला यावं लागतं. त्याचं पहिलं कारण सांगितलंय काय? पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पाप आणि पुण्य करून त्या ठिकाणी जन्माला यावं लागतंय. मग हे पहिलं कारण, पाप आणि पुण्य करून जन्माला यावं लागतंय. दुसरं कारण सांगितलंय काय? वासना. क्या बात आहे, वासना. बरोबर. कारण वासनेत जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हरिरूप. वासना त्या ठिकाणी जड भरत राजा हरणी गर्भे गेला. काला संपलं. जाहिरात आहे का? हा, थोडं राहिलं, काळजी करू नको, सोडणार आहे मी लवकर. वासना माणसाला जन्माला कारणीभूत आहे. कारण त्या ठिकाणी वासना जर शिल्लक राहिली तर पुन्हा जन्माला यावं लागतं. हे जड भरत राजाचं उदाहरण तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. हे 2 कारण. आणि तिसरं कारण सांगितले. काय कारण आहे? ज्ञानोबराय सांगतात. आगा कर्मी जय पुरावे, दैते सुख दुःखी फळावे, आणि ते भोगावया यावे देहा एका. किंवा महाराज काय म्हटले? केले कर्म झाले त्याची भोग आले. 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 उपजले ऐसे किती बोला. उपजले हरिमुखी घाता हरपली चिंता. 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 हरिमुखी घाता हरपली वा. केले कर्म झाले तेची. चकार वापरलाय महाराजांनी. नाथ महाराजांनी काय सांगितलंय? चकार वापरलाय. तेची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. किती मेले आणि किती गेले? आजा मेला पंजा मेला बाप म्हसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जगा पाठी मोठे उठा उठा जागा. आज मनसोक्त आनंद घेता आला बरं का. आणि महाराज हाच आनंद आहे महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी स्वर्गी नाहीये. इथंच हे उपभोगायला मिळतोय आणि तो उपभोगला पाहिजे. हो, काय म्हटले महाराज? आजा मेला पंजा मेला बाप म्हसना गेला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे? या ठिकाणी महाराज म्हणतायत की त्या ठिकाणी आम्ही तो संसार जो आहे ना तो आम्ही लाथाळलाय. म्हणून आम्हाला जन्मही नाही आणि मरणही नाही.
कारण जन्म आणि मरणामुळे त्या ठिकाणी 3 कारणाने जीवाला जन्माला यावं लागतं. याचे 3 कारण मी तुम्हाला सांगितले. केले कर्म झाले त्याची भोग आले, किंवा आगा कर्मी जे उरावे दैते सुख दुःखी फळावे ते भोगावया यावे देह एका. म्हणून आम्हाला जन्म नाही आणि मरणही नाही. मग जन्म नाही मरण नाही म्हणजे आम्ही काय केलंय, तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या जीवनामध्ये जो काही व्यवहार आहे ना, जो काही मार्ग आहे ना, तो आमचा आता सुफळ झाला सुफल व्यापार. विठ्ठल महाराज म्हणतात की त्या बळाच्या योगाने आम्ही आमच्या जीवनामध्ये जनाला किंमत कशाप्रमाणे दिली, गबाळाप्रमाणे किंमत दिली. जन तनाला किंमत कशाप्रमाणे दिली, तर गबाळाप्रमाणे. तन म्हणजे शरीर, शरीराला आम्ही आमच्या गबाळाप्रमाणे किंमत दिली आणि धनाला सुद्धा गबाळाप्रमाणे किंमत दिली. कारण ज्या वेळेला तुकोबारायांकडे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू स्वराज्याचे, हिंदवी स्वराज्याचे आद्य संस्थापक खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांकडे नजराणा घेऊन पाठवलं सैन्यांना, त्यावेळेला तुकोबारायांनी काय सांगितलं, काय सांगितलं तुकोबारायांनी, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, हे धन आमचं काय आहे, हे नश्वर आहे. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, किंवा काय प्रमाण आहे ते, दिवट्या छत्री घोडे पडे. सांगितलं तुमच्या राजाला जाऊन सांगा, तुमच्या राजाला असं वाटत असेल ना मी त्या ठिकाणी सुखी व्हावं, असं जर वाटत असेल तर एकच काम करायला सांगा, काय, कंठी मिरवा, तुळशी व्रत करा एकादशी, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्हाला या धनाची गरज नाही. आम्ही या धनाला कशाप्रमाणे किंमत दिली, जन तन धन केले तृणाही समान, आणि त्याचा परिणाम आम्ही काय झालो आता शेवटी त्या ठिकाणी महाराज सांगतात, तू कामने जाता 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 तू कामने जाता. आम्ही मुक्तीची
तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे या माथा लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की त्या बलवान परमात्म्याच्या आम्ही अंकित झालो म्हणून त्या ठिकाणी आम्ही आता कुठं जाऊन बसलो तर काळाच्या माथ्यापर्यंत जाऊन पोहोचले. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा म्हणजे मुक्तीच्या माथ्यापर्यंत जाऊन पोहोचलेलो आहे. हे बळ कोणाचं असेल तर त्या बलवान परमात्म्याचं आम्हाला प्राप्त झालो म्हणून हे सौभाग्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. झालेली सेवा अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये दरवर्षाप्रमाणे अतिशय गोड या कार्तिक स्नानाच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि कार्तिक महिना फार मला वाटतं काल एकादशी होती, कार्तिकी एकादशी होती. आता येणारी जी एकादशी आहे ती आळंदीची एकादशी आहे. आपण त्या ठिकाणी आळंदी पंढरीला आपल्याला जायला शक्य होत नाही महाराज, पण ज्यांना ज्यांना शक्य होतंय त्यांनी गेलं पाहिजे. आणि ज्यांना शक्य होत नाही ना त्यांनी जो कोणी जाणारा असेल ना, जो कोणी आळंदीला जात असेल त्यांनी त्या जाणाऱ्याला ज्ञानोबारायांकडे माझा निरोप पोचवा असं त्या जाणाऱ्याला सांगितलं पाहिजे. त्याला म्हटलं पाहिजे, काय म्हटलं पाहिजे? जरी जाता आळंदीला, जरी जाता आळंदीला, निरोप माझा घेऊन जा. जरी जाता आळंदीला, निरोप माझा घेऊन जा. हा भाव माझ्या अंतरीचा माऊलीस माझ्या देऊन जा. जरी जाता आळंदीला, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडभूमीचा मार. जन तन धन केले तृणाई समान, लाथाळीला संसार केला षडभूमीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, लाथाळीला संसार केला षडभूमीचा मार. अगदी अल्पशा बुद्धीप्रमाणे अल्पशा वेळेमध्ये या ठिकाणी या अभंगावरती थोडकं मोडकं चिंतन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता माझ्यासारख्या अज्ञानीनं या तुमच्या समोर काय सांगावं महाराज. या ठिकाणी माझ्यावर नितांत प्रेम करणारे आपल्या गावचं भूषण भगवत भक्ती करणारं व्यक्तिमत्व काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे होडकर बाबा उपस्थित आहेत, रुपनर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या समोर माझ्यासारख्याने काय सांगावं हा मोठा प्रश्न होता. पण महाराज संत कृपा झाली, याप्रमाणे या संत सर्व श्रेष्ठ संत मांदियाळींची त्या ठिकाणी कृपा आहे आणि कृपेशिवाय काहीच गोष्ट होत नाही महाराज. म्हणून तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या या कृपेचा प्रसाद म्हणून त्या ठिकाणी या अभंगवरती चिंतन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नातारे बालक बोबडा या नेमाप्रमाणे झालेली सेवा आपलं ग्रामदैवत हनुमंतरायांच्या चरणावरती समर्पित करतो. आता या अभंगाचा असाच भाव असेल असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, पण ज्याप्रमाणे माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये अलंकापुरी नगरीमध्ये शिळे तुकडे खाऊन थोडं तोडकं मुडकं ज्ञान गुरुवर्य शंकर महाराज, पांचाळ गुरुजी, भाऊसाहेब महाराज आणि आम्ही त्या ठिकाणी पांचाळ गुरुजींकडे होतो. पांचाळ गुरुजींच्या मुखारविंदातून श्री मुखारविंदातून जे काही ज्ञान ग्रहण केलं त्याचप्रमाणे श्री हरिभक्त पारायण गुरुवर्य आणि गुरुवर्यांमध्ये भीष्माचार्य म्हणून ज्यांना ओळखल्या जातं ते आमचे परमस्नेह आदरणीय गुरुवर्य रखमाजी महाराज नवले, योगेश महाराज आणि आम्ही ते महाराजांकडे होतो. आणि महाराजांचं लय अवघड काम होतं आता ते आम्हालाच माहिती आहे. महाराज म्हणजे नुसतं वारच होतं. महाराज अजून एवढं वय, महाराज एवढं वय झालं, मी भेटायला गेलो होतो. तांबड्या का रे तू ओळखलं म्हणजे आज खऱ्या अर्थाने जे काही तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला गुरुवर्यांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे तुम्हा सर्व सज्जन श्रोते माईबापांच्या चरणावरती ही झालेली सेवा समर्पित करतो. आपल्या गावाचं फार मोठं वैभव आहे महाराज. आपल्या गावामध्ये सगळ्याच गोष्टी अनुकूल आहे. मला वाटतं पहिल्या दिवशी ज्यांचं कीर्तन होतं ते आपल्या गावचं भूषण अतिशय छोटं बाल त्या ठिकाणी मला वाटतं बाळासाहेब बिडगर त्यांचं चिरंजीव प्रज्वल महाराज बिडगर यांचं कीर्तन झालं. एकदा त्याच्यासाठी जोरदार मला वाटतं संस्थेमध्ये मला वाटतं
आश्विला संस्थेमध्ये सुनील महाराज पवारकडे यांच्याकडे शिकतायत आणि ही उमलणारे कमळाची फुलं आहे, गुलाबाची फुलं आहे महाराज. त्यांना जपलं पाहिजे कारण भविष्य त्यांच्या खांद्यावर आहे. नवे नवे या वारकरी संप्रदायाची धुरा त्यांच्या खांद्यावर खऱ्या अर्थाने कालांतराने जाणार आहे आणि आपल्या गावाचं अनेक असं वैभव सर्व क्षेत्रामधील कोणतंच क्षेत्र असं नाही महाराज, सगळ्या क्षेत्रामध्ये निपुण सर्वच आहेत, वारकरी संप्रदायामध्ये आहेत. भक्ती त्या ठिकाणी भगवत भक्ती करणारे सर्वच या ठिकाणी भक्त मंडळी आहेत. सर्वांच्या चरणावरती झालेली सेवा समर्पित करतो. थोडंसं चुकलं हुकलं असेल तर आई वडिलांच्या अंतकरणाने मला माफ करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. काका या ठिकाणी उपस्थित आहे. काका माझ्यावर अतिशय नितांत प्रेम करतायत. त्या वारीमध्ये आता मोठमोठाले कीर्तनकार असतायत पण निश्चितच त्या ठिकाणी महाराज बाबीर बाबाची कृपा माझ्यावर आहे. आणि महाराज काका तुम्हाला पण ज्ञात आहे की खऱ्या अर्थाने खरंच आज मी या ठिकाणी उभा आहे ना तर ती बाबीर बाबाचीच कृपा आहे. कारण दिंडीमध्ये महाराज दिंडीमध्ये माझं पहिलंच कीर्तन झालं आणि मला वाटतं कळसला कीर्तन झालं. कळसला कीर्तन झाल्यानंतर मला कीर्तनाचा क माहीत पण नव्हता पण कळसला कीर्तन झालं. सर्वांची इच्छा भागवत महाराज जास्त आग्रह भागवत महाराजांनी केला. सर्वच मंडळी होते. भागवत महाराज म्हटले अरे कर तू कीर्तन फेटा बांध जसं येईन तसं बोल. म्हटलं ठीक आहे बाबा, बाबीर बाबाची कृपा झाल्यानंतर काय होणार नाही कारण करील ते काय आणि महाराज त्या ठिकाणी मी फेटा बांधला. पण चालू कीर्तनामध्ये मला वाटतं पुढे गेले पुणे त्यांनी तो करंगळी सारखा बोटासारखा साप माझ्या जवळ आला होता. कीर्तनामध्ये चालू कीर्तनामध्ये आला होता आणि त्यांनी लोटला होता. तो साप नाही तर साक्षात बाबीर बाबाचा तो कृपा प्रसाद होता आणि तोच माझ्या जीवनामध्ये बाबीर बाबाचा कृपा प्रसाद माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला. अविरतपणाने त्या ठिकाणी बाबीर बाबाच्या चरणी एकच प्रार्थना करेल की जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुझी अशी सेवा करून घे आणि अशी सेवा प्रत्येक गावोगावी त्या ठिकाणी करून घे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी सेवा बाबीर बाबाच्या कृपेने, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या कृपेने आणि तुम्हा सर्व सज्जन श्रोते माईबापांच्या कृपेने सेवा करण्याची संधी मला जीवनामध्ये प्राप्त होते. आज खऱ्या अर्थाने सगळे तांबडे परिवार असेल, हळणर, बेंगाळ, वारे, जाधव, हलवर, हळणर, पुरी, खरात या सर्व कुळींनी आज खऱ्या अर्थाने ही कीर्तन सेवा म्हणजे ज्ञानदानाचं आणि अन्नदानाचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि अधिक वेळ झालेला आहे. एकतर वाघाची फार भीती आहे. आज लग्न आहे आज आता आहे लगेच काल पण झालं नाही आपल्याला ही गर्दी त्या लग्न करताय लग्न आहेर आणलाय का पण हा मग बिना आहेराचं कोणी जायचं नाही बरं का. कारण तुळशीचं लग्न हे म्हणजे आता काका तुळशीचं लग्न हे कोणासोबत झालंय बरं, कोणासोबत झालंय? भगवंतासोबत झालंय. ही तुळशी कोण होती? आता तुम्ही म्हणले कारण तिथं पण काल म्हटले तुळशीचं लग्न आहे. ओझरला कीर्तन झालं ना का आपल्या रूढीप्रमाणे. बरं तुळशीचं लग्न भगवंतासोबत झालं. ती तुळशी अगोदरच्या जन्मात कोण होती? ती अगोदर कोण होती माहितीये का? रुंदा होती. आणि कोणाची पत्नी होती? जालंधर नावाच्या राक्षसाची पत्नी होती. आणि त्या रुंदेच्या पातिव्रत्यावर कारण तुका म्हणे पतिव्रता त्या रुंदेच्या पातिव्रत्यावर तो राक्षस जालंधर नावाचा राक्षस मरतच नव्हता. आणि मग भगवान परमात्मे कारण तो कसा आहे चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी असं म्हणत राहिलो तांबड फुटून भागवत महाराज. आणि तुम्ही म्हणाल कुत्र सुद्धा नव्हतं. हे बघा कुत्र पण आहे आणि ते पण आमचंच आहे बाबूचा त्याचे बघा आम्हाला आमची काळजी आणि ते आमचे प्रमुख आहे बरं का. कारण पंगत आमची ना कालपासून नियोजन पाहून आले आज रोज चला. तुलसी माता ही वृंदा होती. त्या पातिव्रत्यावर तो जालंधर नावाचा राक्षस मरतच नव्हता. आणि मग भगवंताने चतुराई केली. भगवंताने सांगितलं भगवान शंकराला जा म्हणे तुम्ही त्याच्यासोबत युद्ध करा, मी इकडे बघतो म्हणे तिच्याकडे. आणि मग महाराज त्या ठिकाणी भगवान विष्णूने कोणाचं रूप घेतलं? जालंधराचं रूप घेतलं. आपल्याकडे वेळ कमी म्हणून शॉर्टकट मध्ये सांगतो. जालंधराचं रूप घेतलं आणि मग जालंधर आपला पती कारण त्रैलोक्यावर राज्य करण्याकरता तो जालंधर गेला होता. मग आपला पती युद्ध जिंकून आलाय म्हणून पंचारतीचं ताट ओवण्याकरता आली आणि त्या ठिकाणी भगवान विष्णूने जालंधराच्या रूपात भगवान विष्णूने स्पर्श केला आणि तिचं पातिव्रत्य भंग झालं. आणि ज्या क्षणाला पातिव्रत्य भंग झालं तिकडे भगवान शंकराने त्याचा
शिरछेद केला, ते मुंडकं उडालं तिथे येऊन पडलं. हिने पाहिलं हे मुंडकं तर आपल्याच पतीचं आहे आणि आपला पती तर समोर उभा आहे, ही काय भानगड आहे. आणि मग भगवान परमात्मा प्रगट झाले आणि भगवंताला विचारलं, देवा ही काय भानगड आहे. त्यावेळेला देवाने सांगितलं, काळजी करू नको, कारण त्याच रुंदेची इच्छा अगोदरच्या जन्मामध्ये अशी होती की भगवान परमात्म्यासोबत माझा विवाह व्हावा. आणि देव त्या ठिकाणी भक्ताची इच्छा पूर्ण करतो आणि कोणतीही इच्छा पूर्ण करतो. अर्जुनाची काय इच्छा पूर्ण केली? स्वतः कोण झाला? भगवंत अर्जुनाची पत्नी झाला, बायको झाला. मग देवाने सांगितलं, ठीक आहे तुझी इच्छा आहे ना, मग या जन्मामध्ये त्या ठिकाणी तिची इच्छा पूर्ण करण्याकरता भगवंताने, आता ही भगवंताची लीला आहे महाराज, ती कोणाला कळत नाही. आणि मग त्या ठिकाणी भगवंताने काय केलं, जालंधराला मारल्यानंतर मग ती पतिव्रता होती ती सती गेली, जालंधरासोबत सती गेली. आणि सती गेल्यानंतर ते जळून भस्म झाले. राखेतून 2 रोपटे उगवले, एक आवळ्याचं आणि दुसरं तुळशीचं. आणि तुळशीचं रोपटं उगवलं त्यावेळेला अगोदर सांगितलं होतं रुंदेला, काळजी करू नको, या ठिकाणी या जन्मामध्ये तुला माझ्यासोबत विवाह करता येणार नाही, पण ज्या वेळेला तुझ्या राखेतून रोपटं उगवेल त्यावेळेला तू माझी एवढी प्रिय असेल, बाकीच्या सगळ्या पत्न्या बाजूला असतील पण तू माझ्या गळ्यात असेल. आणि एक लक्षात ठेव, जी तुझी हार तुळशीची माळ आहे ना, जो भक्त तुझे गळ्यामध्ये धारण करील तो भक्त मला अतिशय प्रिय असेल. आणि आपल्या दोघांचा विवाह लागल्याशिवाय कोणाचंच लग्न होणार नाही. पण असं होतंय का? असं होत नाही. अजूनपर्यंत लग्नच चालू आहे, केव्हा लग्न होते आणि केव्हा लग्न होतंय. म्हणून आपण काय केलंय, याच्यावर मात केली, संस्कारावर संस्कृती महाराज त्या ठिकाणी आपण ढासळलेली. म्हणून खऱ्या अर्थाने जे काय तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे, याप्रमाणे रोग येतात त्याला कारणीभूत आपणच आहोत. एक जुनं गीत आहे बघा, चांद ना बदला सूरज ना बदला, इतना तो बदल, चांद ना बदला सूरज ना बदला, ना बदला आसमान, इतना तो बदल गया. गीत आहे बघा, ते जुनं गीत आहे, तुम्हाला माहित असेल तर त्या. चांद ना बदला सूरज ना बदला, ना बदला आसमान, इतना तो बदल गया इंसान. कोण म्हणलं? इन्सान. पण नुसतं इन्सान नाही, मग बदमाश इन्सान आहे का नाही. चला, मला सांगायचं काय आहे, खऱ्या अर्थाने आज तुळशी मातेचा विवाह आहे आणि आपल्याला तो विवाह साजरा, आता मला माहित नव्हतं काल झाला म्हणून मी जास्त वेळ घेतला नाही, तर तुळशी मातेच्या विवाहासाठी आपण लवकर उरकला असतं. तरी झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जन श्रोते बाबांच्या, काकांच्या, महाराजांच्या, गुरुदेव बाबांच्या सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आणि याच ठिकाणी सेवेला ज्ञानेश्वर माऊली हे बघा, आपल्या गावाबद्दल मी ना प्रत्येक गावागावामध्ये सांगत असतो. म्हणजे आपल्या गावाची शिस्त खऱ्या अर्थाने प्रत्येक गावात सांगत असतो की कीर्तन झाल्यानंतर काका, काही गावांमध्ये कीर्तन झालं का लगेच त्यातून पळत येतात. पण आपल्या गावाबद्दल मी नेहमी सांगत असतो की आमच्या गावामध्ये कीर्तन संपल्यानंतर आयोजक जोपर्यंत सूचना देत नाही तोपर्यंत कोणीच उठत नाही. खरंय का हे? खरंय का? अजिबात उठत नाही. अजिबात उठत नाही ना. जर उठले तर तुम्हाला मारुती रायांची शपथ आहे. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय बोलेले पुरे वेळेवा अपराध महाराज तुमचे नाये उचारिला दे मारला अपराध महाराज तू कमले ज्ञानेश्वरा गगमाया मेके हे बघा, भाग्यवान महिला या ठिकाणी ज्ञानेश्वरीची मानकरी जी कोणी असेल ना, ती नव्या उत्तम बिडगर. एकदा त्या भगिनीसाठी जोरदार टाळी वाजवा. चाल, नव्या कोण आहे? वा वा वा, क्या बात आहे. ज्ञानेश्वरी वाचणार ना? किती ओव्या वाचणार रोज? 5. हा, 5 ओव्या वाचायच्या बरं का. एकदा जोरदार टाळी वाजवा तिच्यासाठी. देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. भाग्यवान विजेता पुरुषांमध्ये राजवर्धन रामनाथ खेमनर. कोण आहे राजवर्धन? एकदा जोरदार टाळी त्याच्यासाठी सुद्धा वाजवा.
पोरगा आहे का? वा वा वा. म्हणजे इकडं मुलींना स्त्रियांपैकी मुलींना गेली आणि इकडं पुरुषांपैकी मुलाला गेली आणि त्यांनाच वाचायची गरज आहे. बरोबर, त्यांनीच वाचली पाहिजे. कारण वाचाल तर वाचाल, नाही तर फुकट मराल, आहे का नाही? झाले ना? वाचशील ना? किती वगे वाचशील? 5. देवप्पा झाली का तयारी तिकडं?